मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता हे बांधकाम विभागाचं कराड शहरातलं ऑफिस आहे. त्याच्या बाहेरच आपण पाहताय कशा पद्धतीने बिनधास्तपणे गाड्या लावल्या जातात. आज 10 जानेवारी आहे आणि आज सकाळीच आपण पाहताय की इकडे याच रस्त्यावर मोठा अपघात घडलेला आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर हा जो कंटेनर आहे तो रिव्हर्सने पाठीमागे गेला आहे आणि त्याच्यानंतर तो एका गाडीवरती आदळ आहे, पानटपरीवरती आदळलेला आहे आणि यामध्ये मोठं 3 ते 4 लाखाचं सध्या नुकसान झालेलं आहे. हे मुख्य ऑफिस आहे शासकीय विश्रामगृह. त्याच्या बाहेर बहुतांशी गाड्या ज्या असतात त्या रात्रीच्या वेळी पार्किंग केलेल्या जातात. वाहतूक शाखेचं जी लक्ष आहे कराडात ते बिलकुल नाही आहे, कारण वाहतूक शाखेचं कर्तव्य असतं की कराड शहरातील वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीत करायची असते. मात्र वाहतूक शाखेचं कोणत्याही प्रकारचे इकडे लक्ष नसल्याने शहरात सध्या वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. अलीकडच्याच काळात नवले ब्रिजवर मोठी घटना झालेली होती. ब्रेक फेल झाल्यानंतर एक कंटेनर चा ब्रेक फेल झाला आणि त्यानंतर अपघात झालेला होता. निष्पाप लोकांचा मोठ्या प्रमाणात बळी गेलेला होता. आज 10 जानेवारीला पहाटे 4 ते 5 वाजता सुमारास हा ब्रेक फेल झाल्यानंतर कंटेनर पाठीमागे जाऊन एका 4चाकी गाडीवर आदळला. त्याच्यानंतर पानटपरीवर आदळला आहे. घराचं देखील नुकसान झालं आहे. जर ही घटना सकाळी 7 किंवा 8 वाजण्याच्या सुमारास घडली असती तर अनेक जणांचा यामध्ये बळी गेला असता, कारण सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात या रस्त्याला लोक येत असतात. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे कोणती जीवितहानी झालेली नाही. मात्र सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही जर घटना घडली असती तर नक्कीच अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला असता. तरी कराड शहरातील झोपी गेलेल्या वाहतूक शाखेने याकडे तातडीने लक्ष द्यावे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या पार्किंग केल्या जातात. रात्री असतात, दिवसा असतात. इकडे एक भंगारचं दुकान आहे, त्याच्या बाजूलासुद्धा मोठ्या प्रमाणात गाड्या पार्किंग असतात आणि ह्या पार्किंग केलेल्या गाड्या तात्काळ काढून घ्याव्यात असे वाहतूक शाखेला वरिष्ठांनी आदेश द्यावे अशी आता मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. हे बांधकाम विभागाचं ऑफिस आहे आणि याच्याच बाजूला मोठ्या प्रमाणात सध्या गाड्या असतात.